नमस्कार, मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, मी आज साध्या सोप्या पद्धतीने चिकन मसाला बनवणार आहे। तर आज माझ्या कलीगना चिकन मसाला खायचा आहे, तर त्यांना मी आज साध्या सोप्या पद्धतीने चिकन मसाला कसा करायचा हे तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी मॅग्नेट करून चिकन घेतले। मी 2 तास हे मॅग्नेट करायला ठेवलं होतं। इथे मिरची मसाला घेतलाय, तेजपत्ता घेतलाय, इथे लवंग घेतले, वेलची घेतले, इथे दालचिनी घेतले, हळद, अद्रक लसणाची पेस्ट आणि लसूण घेतले, हे वाटण घेतले। मी कांदा, लसूण, खोबरं याचं बनवलेलं आहे आणि ते वाटण आपल्याला चिकनमध्ये घालायचं। आपण तेल तापवून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण तेजपत्ता, लवंग, दालचिनी आणि वेलची टाकून घेणार आहे। त्यामध्ये बारीक केलेला लसूण टाकणार आहे। तो व्यवस्थित परतून घ्यायचा। लसूणचा त्याला टेस्ट यायला पाहिजे, यासाठी चांगली ती भाजून घ्यायची तेलामध्ये। त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा टाकायची। दोन चमच चिकन टाकायचे, 2-3 चमच हळद टाकून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं। गॅस बारीक करायचा आणि हे छान असं परतून घ्यायचं। गॅस थोडा मोठा करायचा। आणि त्याच्यावरती मंद आचेवरती त्यात पाणी झाकणावरती पाणी ओतून घ्यायचे। वाफ काढून झाले, त्यामध्ये मी चिकन मसाला टाकत आहे। दोन चमचे मीठ टाकते, त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि मंद आचेवरती छान अशी वाफ काढून घ्यायची, उकळी काढून घ्यायची। आपलं चिकन रेडी झालेलं आहे। त्यावरती आपण कोथिंबीर टाकली आहे। ॲक्च्युली मी चिकन नॉनव्हेज खात नाही, तरीसुद्धा मी नॉनव्हेज बनवण्याचा प्रयत्न केला आहे। तो कसा वाटला माझा प्रयत्न ते मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपलं चिकन 10 मिनिटं वाफून झाल्यानंतर जे वरती ठेवलं गरम पाणी असतं ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। ते ओतून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करायचं। त्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं। वाटण टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते छान मंद आचेवरती जे वाटण टाकलंय तो मसाला वगैरे व्यवस्थित मंद आचेवरती शिजवून घ्यायचा।